आज आपण बनवतोय एकदम भुर्जी सेंटरवाल्या गाडीवर जशी मिळते ना भुर्जी, तशीच भुर्जी आज घरी बनवतोय। एकदम त्याच चवीची। आपण बरेच जण बऱ्याच प्रकारे भुर्जी करतो, परंतु तिथे जी टेस्ट असते ना ती मिळत नाही। तर ती अशी रेसिपी आहे, नक्की बघा आणि आवडली रेसिपी तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा। इथं मी फक्त पहिल्यांदा 4च अंड्यांची भुर्जी करते आहे। तर सुरुवातीला मी 4 अंडी फोडून घेतली, त्यानंतर 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घेतले, 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्या, 1 टोमॅटो ते पण बारीक चिरून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली। आता जे बाहेर भुर्जी सेंटरवरती जे भुर्जी बनवतात ते अशा पद्धतीचा मोठा तवा वापरतात। आता जो आपल्या घरी आहे त्यामध्ये फक्त 4 अंड्यांची भुर्जी होऊ शकते, त्यानुसार मी इथे तवा गरम करायला ठेवला। गॅसची आच जराशी बारीक ठेवली कारण हा तवा पटकन तापतो। त्यानंतर याच्यावरती सगळ्या बाजूनी पसरून पडेल असं तेल घातलं। तेल तापतंय तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेले कांदा घालून घेऊ। भुर्जी सेंटरवाले लोक फटाफट हे करतात, परंतु आपल्याला घरी तितकंसं फटाफट जमत नाही। आपण आपल्या पद्धतीनेच हे करूया। तवा गरम होईपर्यंत कांदा चिरतात, कांदा भाजेपर्यंत टोमॅटो चिरतात, असं तयारी त्यांची चालू असते, परंतु आपण ही तयारी आधीच करून घेतली। त्यानंतर आपण कांदा पटकन मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलं, परत एकदा ते हलवून घेतलं व्यवस्थित। एक अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली, ती पण फटाफट अशी हलवून घेतली। गॅस जरासा आता मोठा ठेवला। कांदा भाजून घेतला की पटकन आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतले। जरासे टोमॅटो जास्तच झालेत बरं का, थोडेसे कमी टोमॅटो इथं वापरायला हवेत। तर त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि ती पण पटपट हलवून घेतली। गॅस मोठाच ठेवायचा, मोठ्या गॅसवर हे केलं जातं, त्यामुळे ती टेस्ट येते। यामध्ये मग 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा मिरची पावडर घातली। थोडंसं वरतून 2 क्यूब बटरचे वरतून टाकून घेतले आणि हे परत एकदा फटाफट हलवून घेतलं। यात मी माझं जरा डोकं चालवलं, त्याच्यामध्ये थोडंसं 1 पाव चमचा चिकन मसाला घातला आणि फोडलेली अंडी घालून घेतली। अंडी घातल्यानंतर गॅस जरासा बारीक करायचा, तवा तापलेला असतो त्यामुळे ते खालून करपू शकतो। थोडंसं चमच्याच्या साहाय्याने हे सुरुवातीला हलवून घ्यायचं आणि मग आपण जे पावभाजीचा स्मॅशर असतो त्याने हे फटाफट असं हलवत राहायचं। पटपट असं ते ठोकत जे बनवतात ना, ते एक आवाज आणि ती एक टेस्ट असते ना भुर्जीला, ती छान अशी येते। जितकं बारीक होईल ना तितकं हे बारीक स्मॅशरने करून घ्यायचं आणि ही झटक्यात पटक्यात तयार झाली अंडा भुर्जी। टेस्ट पण एकदम जशीच्या तशी झाली आणि वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि चला आता ह्याच्याबरोबर जो पाव भाजून दिला जातो तो पण एकदा बघून घेऊया। फक्त बटर टाकतात त्याच तव्यावरती, मध्ये थोडीशी कोथिंबीर टाकतात आणि त्याच्यामध्येच हे आपले लादी पावचे पाव असतात ते भाजून घेतले जातात आणि ही भुर्जी आपल्याला पॅक करून दिली जाते। अशा पद्धतीने ही भुर्जी आपण घरी बनवली। तयार झाली आपली गाडीवर भुर्जी सेंटरमध्ये मिळते तशी भुर्जी आणि पाव। आणि नेमकं सर्विंगच्या वेळेला लाईट गेली त्यामुळे ह्याचा व्हिडिओ एकदम क्लिअर नाही आला, परंतु टेस्ट खूप छान झाली। नक्की ट्राय करून बघा। आवडली रेसिपी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।